Good morning, student. Today we discuss the exercise 7.4 in the topic linear programming. Exercise 7.4 है. Example: solve the following FPP by graphical method. 100% ह्याच्यावरती एक एक्झाम्पल स्टेट बोर्डासाठी नेहमी असतंच किंवा आहेच. फर्स्ट एक्झाम्पल: मॅक्झिमाइज z is equal to 11x plus 8y subject to x less than equal to 4, y less than equal to 6, x plus y less than equal to 6, x greater than equal to 0, y greater than equal to 0. हे आहे फॉर्म्युलेशन ऑफ FPP. z म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन सब्जेक्ट टू दी तीन इनइक्वेशन्स म्हणजे कन्स्ट्रेंट्स आणि शेवटी आहे नॉन निगेटिव्हिटी रिस्ट्रिक्शन. या तिन्हीचे कॉम्बिनेशन म्हणजे FPP आहे. फर्स्ट दिस z इज ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. कन्स्ट्रेंट्स टू इज आर दी इनइक्वेशन्स. शेवटी नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स. जसं आपण आधीचे एक्झाम्पल पाहिले तसेच हे सुद्धा एक्झाम्पल सोडवायचे. आता इथे these inequations converted to equation. x is equal to 4 होणार, y is equal to 6 होणार, इथे x is equal to 6 होणार, y is equal to 6 होणार. म्हणजे याच्यामध्ये या दोन पॉइंटमध्ये y सेम आहे. आपण इथे काही फर्स्ट पॉइंट First, we draw the lines AB, CD and त्याच्यामध्ये y पॉइंट सेम आहे. मी असं घेतो D पॉइंट म्हणजे ED, AB, CD, AD whose equations are x is equal to 4, y is equal to 6 and x plus y is equal to 6 respectively. हे झाले जे इक्वेशन्स. आता टेबल असेल, टेबलमध्ये राईट इक्वेशन पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस, इथं असेल पॉइंट्स ऑन वाय ॲक्सिस, नेक्स्ट इथं साइन आणि पुढे असेल रिजन. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हा टेबल असेल. गाण्याकडे तीन आहेत, ए बी सी डी आणि ई डी. ए बीची इक्वेशन एक्स इज इक्वल टू 4, पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस ए पॉइंट फक्त येणार होते 4,0. वाय पॉइंट येत नाही म्हणजे बी पॉइंट इन्फिनिटी आहे. साइन कसा आहे जर लेस दॅन इक्वल टू वर्कची टेस्ट 0 ग्रेटर दॅन 4 सॅटिस्फाय होते. दॅट मीन्स रिजन काय असेल, वर्कजिन साइड ऑफ लाइन x इज इक्वल टू 4. फर्स्ट. सेकंड, CD साठी इक्वेशन काय, y इज इक्वल टू 6. इक्वेशन आहे y इज इक्वल टू 6. C पॉइंट अप टू इन्फिनिटी, D पॉइंट आहे 0,6 कारण y ॲक्सिस पॉइंट आहे फक्त. साइन आहे लेस दॅन इक्वल टू, इथे येणार रिजन असेल वर्कजिन साइड ऑफ लाइन येणार y इज इक्वल टू 6 आणि शेवटी ED ची इक्वेशन आहे x plus y is equal to 6. x plus y is equal to 6 म्हणजे E पॉइंट येतो 6,0 आणि
डी पॉईंट, आपण दोन्ही पॉईंट सेम घेतले कारण डी सेम येतं. तुम्ही ई सुद्धा म्हणू शकता. ई आणि एफ आणि डी पॉईंट सेम आहेत. इथे डी पॉईंट येतो 0.6 साईड आहे. इक्वल टू ओरिजिन किंमत ठेवा 0.0 ग्रेटर दॅन 6. ओरिजिन टेस्ट सॅटिस्फाय होते. ओरिजिन साइड इक्वेशन असेल ओरिजिन साइड ऑफ गाईड x plus y is equal to 6. त्याच्यानुसार ग्राफ काढायचा. हे झालं फर्स्ट स्टेप. जर 4 मार्काचा एक्झाम्पल असेल या टेबलसाठी 1 मार्क असेल. ग्राफ काढण्यासाठी 1 मार्क असेल. इथे झेडची किंमत काढायची. मॅक्झिमम काढायचं का मिनिमाइज असेल ते इथे काय सांगितलं मॅक्झिमाइज. एक्स आणि वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे हे पॉईंट कुठं असतील इज इन दी फर्स्ट क्वाड्रंट. एक्स डॅश वाय डॅश जास्त किती आहे 6 आहे. म्हणजे 10 स्क्वेअर घेतं 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. स्क्वेअर घेतं 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. 0 1 2 3 4 5 6 इथे 1 2 3 4 5 6. मग आता ए पॉइंट इथं असेल. नेक्स्ट स्टेप आहे कट दी पॉइंट्स ऑन दी ग्राफ. ए इज इक्वल टू 4 म्हणजे काय ना असे असेल. हे काय ना एक्स इज इक्वल टू 4 साठी वाय इज इक्वल टू. आता नेक्स्ट डी पॉइंट इथं आहे 6 साठी इथं असेल y इज इक्वल टू 6. हा पॉइंट आहे डी पॉइंट आहे 0.6. आणखी ई पॉइंट आहे ई 6,0. ई पॉइंट आहे 6,0. join these two points. The line is x plus y is equal to 6. line येते x plus y is equal to 6. आता पुढचा भाग जो आहे तो फ्लेक्सिबल रिजन म्हणजे कॉमन भाग कोणता आहे ज्यामध्ये हे साइड रिजन कसं ओरिजिन साइड कडे म्हणजे ह्या लाईनच्या ओरिजिन साइड इकडे आहे. पुन्हा y is equal to 6 इथं आहे तो पॉइंट. इथं आहे समजा आपण त्या लाईनच्या खाते आहे आणि x plus y ग्रेटर दॅन इक्वल टू 6 सुद्धा कसं आहे ते ओरिजिन साइडच्या आहे म्हणजे इकडे येतं. हा जो फंक्शन आहे दिस इज दी फ्लेक्सिबल रिजन. याच्यामध्ये हा पॉइंट ओ आहे. पुन्हा हा ए पॉइंट हा पॉइंट माहिती नाही तर आपण नाव देऊ पी. ओ ए पी आणि हा डी. इथं म्हणतो मी नेक्स्ट स्टेप द फ्लेक्सिबल रिजन इज. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हे सेंटेन्स सेम आहे. चेंज कुठं होणार इक्वेशन चेंज होणार ग्राफचे पॉइंट चेंज होणार फ्लेक्सिबल रिजन चेंज होणार. जे इथे वर्डिंग जे आहेत वाक्य जे आहेत ते सेम असणार आहेत. द फ्लेक्सिबल रिजन इज ओ नंतर ए पी डी ओ. स्टार्ट करायचं ओ नंतर ए नंतर पी नंतर डी नंतर शेवटी ओ ए पी डी ओ which is shaded in the figure or shaded in the graph. नेक्स्ट सेंटेन्स आहे ओ एस पी काय पॉइंट आहे. मग नेक्स्ट सेंटेन्स दी कशाचे पॉइंट आहे ते व्हर्टायसेस म्हणजे किंवा कॉर्नर पॉइंट आहेत. व्हर्टायसेस किंवा कॉर्नर पॉइंट ऑफ दी फ्लेक्सिबल region are O point
झेग ए पॉइंट झेग पी माहिती नाही डी डी आहे झेग 6 मग ओ ए पी डी तर पी पॉइंट माहिती नाही म्हणजे आपण म्हणू शकतो मग पी इज दी पॉइंट ऑफ तिथे पी पॉइंट आहे आपल्याला काढायचं आहे मग पी कसे इंटरसेक्शन आहे पी इज दी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन of line x is equal to 4 and x plus y is equal to 6 p point काय ना p point चा x coordinate किती आहे ते p point 4 आहे की मोठे आहे ते y किती आहे ना 2 म्हणजे p point काय येतो 4, 2 असा p point सगळे पॉइंट माहित आहे आता ओ पॉइंट माहित आहे ए पी डी ओ नेक्स्ट सेंटेंस इज टू मी द flag of the objective function the flag of the objective function z is equal to शेवटचा भाग आहे z is equal to a1x plus 8y at these vertices are first z of o that means a1 into g plus 8 into g ते किती येतं g नेक्स्ट z of a a1 into a पॉइंट आहे 4 plus 0 किती ना 44 इथे घेतो पुढचा भाग मी z of p p पॉइंट आहे 4 2 a1 plus 4 into a1 into 4 plus 8 into 2 this is equal to 44 plus 16 this is equal to 60 शेवटी z of d पॉइंट आहे इथे d पॉइंट 6 म्हणजे 8 into 6 this is equal to 48 याच्यामध्ये मॅक्सिमम किंमत कुठे आहे जास्त 44 60 48 60 किंमत आहे आंसर मी आंसर येत असेल z has maximum value to 60 at what the point at x is equal to 4 and y is equal to 4, 2 या पॉइंट साठी z ची किंमत मॅक्सिमम आहे ते आहे 60 एक मार्क स्टेप इथं असेल दुसरी मार्क स्टेप इथं असेल तिसरे पॉइंट काढण्यासाठी आणि शेवटचा मार्क असेल आन्सर साठी असं क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन असेल फर्स्ट क्वेश्चन जागा मॅक्सिमाइज z is equal to a1x plus 8y subject to constraints पुढचं बी एक्झाम्पल याच टाईपमध्ये आहे मॅक्सिमाइज स्टेप सगळे सेम असतील फक्त त्याच्यामध्ये जे इक्वेशन्स आहेत ते चेंज होणार आणि 100% 4 मार्कासाठी असं एक्झाम्पल आहेच क्वेश्चन पेपरमध्ये Next, second, maximize z is equal to 4x plus 6y subject to
वर्ग x plus 6y subject to 3x plus 2y less than equal to 12, comma x plus y greater than equal to 4x comma y greater than equal to 0. याच्यामध्ये z म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, सब्जेक्ट टू च्या पुढचा भाग कन्स्ट्रेंट्स आणि हा भाग शेवटचा नॉन नेगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स. मग इथे पॉइंट बघायचे 3x म्हणजे x चा पॉइंट सेम येतो, इथे बी सेम आहे, इथे 6 इथे 4. आपण असं म्हणू शकतो मग फर्स्ट स्टेप these inequations converted to equation, जे साइन आहे ते ग्रेटर दॅन असू द्या किंवा लेस दॅन इक्वल टू, ते आपण इक्वल टू मध्ये आणायचं. फर्स्ट we draw the lines AB and A पॉइंट मध्ये सेम आहे, AB and AC whose equations are 3x plus 2y equal to 12 and x plus y is equal to 4 respectively. Next table बनवायचे ते write equation points on x axis इथं असेल, points on y axis इथे साइन शेवटी येतं इक्वेशन दोन मध्ये आहेत. एबीचे इक्वेशन आहे 3x plus 2y equal to 12. पॉइंट्स ऑन x ॲक्सिस साठी y कोऑर्डिनेट 0 ठेवायचा. 3x equal to 12 मीन्स a पॉइंट येतं 4 0, b पॉइंट येणार 6 2y 12 म्हणजे 6 असेल. साइन जे आहे ते लेस दॅन इक्वल टू कंडिशन ठेवा ओरिजिनची 0 0 इज लेस दॅन 12 सॅटिस्फाय होते. इथे रिजन असेल ओरिजिन साइड ऑफ द लाइन AB. नेक्स्ट आहे AC इक्वेशन x plus y equal to 4. याच्यामध्ये a x किती येणार 4 0 आणि c किती येणार 0 4. साइन कसं आहे ग्रेटर दॅन इक्वल टू ठेवून मग कंडिशन 0 0 greater than 4 does not satisfy. That means this region is non, potassium non origin side of line AC. Potassium region origin side, so this is non origin side of line AC. just point की त्या 6 आहे ॲडजस्ट होतात. इथे आपण गाव काढताना स्केल टाकायचा 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट, 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. किती घेतो मी शक्यतो जो फ्लेक्सिबल डिझाइन आहे तो फर्स्ट क्वार्टरमध्येच असतो. 0 1 2 3 4 5 6 एक जण माझे येणार नाही कारण माझ्याकडे स्केल नाही. 1 2 3 4 5 6. मग A पॉइंट इथं A पॉइंट आहे. दिस A पॉइंट इज 0. B पॉइंट इथं B पॉइंट आहे 6. join these 2 points, we get the line is 3x plus 2y equal to 12. 3x plus 2y equal to 12 असेल. A point same आहे, C point इथं आहे, C point असेल C. join these 2 points,
याचं रिजन कसं असेल मग ओरिजिन साईडकडे आहे या गायींच्या ओरिजिन साईडकडे हाच मेन भाग आहे रिजन काढायचा आणि ह्या गायींचं कसं असेल एसीच्या नॉन ओरिजिन साईड म्हणजे असं असेल आणि या दोन्ही कॉमन भाग म्हणजे काय फ्लेक्सिबल रिजन आहे मग इथे स्टेप येते नेक्स्ट स्टेप द फ्लेक्सिबल आपण पाहिलं ते सेंटेन्स येतात पण येते फ्लेक्सिबल रिजन इज ए किंवा शेप कसा आहे त्याचा ट्रायंगल शेप आहे इज ट्रायंगल ए नंतर बी नंतर सी ए बी आणि सी A, B, C, which is shaded in the what I think in the figure. Next sentence, it vertices the vertices of the flexible region are A पॉइंट माहित आहे तो आहे वर्क 0 B 06 and C आहे 0 वर्क सगळे पॉइंट माहित आहेत नेक्स्ट असणार द values of the objective function z is equal to किती आहे ते z is equal to log x plus 6y at these vertices are first z of b किती येणार मग z of b 4 into 4 plus 6 into 0 that means 16 z of b किती आहे 4 0 6 6 is equal to 36 z of c पॉइंट आहे 0 4 0 plus 6 into 4 this is equal to 24 so again maximum किती आहे 36 म्हणजे आन्सर काय असेल मग therefore z has maximum we have 36 at z has maximum we have 36 at x is equal to 0 and y is equal to 6 x is equal to 0 and y is equal to 6 असे एक्झाम्पल आहेत बाकीचे एक्झाम्पल आपण नंतर पाहू ओके थँक्यू